आपल्या सगळ्या आयुष्यातल्या दुःखाची शोकांतिकेचं कारण फक्त दळ भद्री ईर्ष्या आहे. ऐकून धक्का बसेल तुम्हाला. तुम्हाला सांगितलं ईर्ष्या करणं सोडा, जमणार नाही. जसं त्या गुरुनी सांगितलं ना, आजपासून पिवळ्या रंगाच्या माकडाचा विचार बंद कर म्हटल्यानंतर पिवळं माकड नसतंच, पण विचार करणं बंद कर म्हटल्यानंतर अखंड पिवळं माकड दिसायला लागलं. तसं ईर्ष्या करू नको म्हटलं तर जमणारच नाही. पण त्याला सोल्युशन खूप सोपं आहे. समजा असं करूयात जरा की माझ्यासमोर कोणीतरी एक मनुष्य बसला आहे आणि तो बॉलिवूडमध्ये किंवा टी व्हीमध्ये त्याच्या भरपूर सिरियल्स आलेले आहेत, किंवा एक कलाकार बसलेली आहे जी पण एकदम अशी फेमस, भरपूर सिरियलमुळे लोकांची एकदम असा फॅन क्लब मोठा आहे. तर कोणालाही वाटतं काय ना, त्याच्यामध्ये मोठा तो ग्रँजर असा तो मोठा सोहळा असतो, मग वर्षाचा एकदा काय झी महोत्सव का वगैरे, तिथे मग त्यांच्या खुर्च्या असतात, त्यांच्यावर असं नाव लिहिलेलं असतं. आणि आम्हाला वाटतं ह्याला ना काय केवढी लोकप्रियता आहे. फक्त काय करतात ते खोटं खोटं ॲक्टिंग करतात, पण एवढ्या लोकांना त्यांचा फॅन क्लब एवढा आहे. आणि मी एवढं बुद्धिवानी बोलतो तरी माझा फॅन क्लब एवढासा, म्हणजे ह्यांचा फॅन म्हणावं तर आकाशातला फॅन, आणि माझा म्हणजे मुंबईच्या लोकलमधला फॅन. नाही का. अशी ईर्ष्या प्रत्येकाला कोणातरी विषय असते. बदल एवढाच करायचा. काय मस्त आहे ना, ची ईर्ष्या करावी, एवढं मोठं यश त्याने मिळवलंय. हे आपण करू शकतो. कोणालाही ईर्ष्या वाटावी एवढं यश त्याने मिळवलंय. बॉस, हॅट्स ऑफ टू यू. हा त्याचा अँटीडोट आहे. काय ना, दादांना भेटायचं असेल तर आम्हाला 10 वेळा फोन करावा लागतो. ऑफिसवाल्यांचा बरं आहे ना, लगेच भेटतात. ईर्ष्या येणं साहजिक आहे. काय ना, मस्त आहे ना. खरं तिची ईर्ष्या करावी असं तिचं नशीब आहे की तिला कधी पण दादांशी बोलता येतं. ईर्ष्येचं विषाचं रूपांतर अमृतामध्ये होतं. आणि मग तुमची ईर्ष्या लोकांना वाटावी अशा तऱ्हेचं यश तुम्हाला मिळायला सुरुवात होते. एवढं लक्षात ठेवा. सो ईर्ष्या सोडता येत नाही, पण ह्या पद्धतीने जर आपण सोडू शकलो तर खऱ्या अर्थाने परिवर्तन आजच अनुभव घ्याल. पोटफोड्या शोचं विष जर डिटॉक्स करायचं असेल तर फक्त ईर्ष्या करणं सोडून द्या. बघा केवढं मोठं शस्त्र तुमच्या हातात दिलं आहे आज. समजा एकेकाळी मी इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा होतो, पण आता माझ्या हाताखालचे पण वर गेले आणि आता मला अक्कल शिकवतात. आता रस्त्यात ओळख देत नाहीत. पूर्वी सर करत होते. असा विचार नका करू. अरे वा, माझ्या हाताखालनं शिकला पण आज एवढा मोठा झाला आहे, क्या बात आहे, कौतुक वाटतं. आता त्याला भेटायला मला थांबावं लागतं लाईनीत. बॉलिवूडमधल्या एका माणसाला मी सांगितलं, म्हटलं मी वाट बघतोय त्या दिवसाची ज्या दिवशी मला लाईनीत उभं राहायला लागेल 1-2 तास. माझ्याकरता तो आनंदाचा दिवस असेल. हा विचार मी जेव्हा सिन्सिअरली करतो, नॉट फॉर द जस्ट सेक ऑफ इट, परमेश्वर ती वेळ आणतो. म्हणजे एवढा मोठा मला पण करतो. सो स्वतःच्या स्वार्थासाठी ईर्ष्या करणं बंद करा. नॉट फॉर एनीबडी एल्स बट फॉर युअर ओन सेक. आमचे सगळ्यांचे बुद्धे नुसते विषाने ठासून भरलेले आहेत. दर क्षणाला फक्त ईर्ष्या नावाचं विष, ज्याला कालकूट विष म्हणतात अध्यात्मामध्ये. मोस्ट अनहेल्दी कॉम्पिटिशन इज ईर्ष्या. इफ यू रिअली वॉन्ट टू ब्रीद ऑन युअर सुषुम्ना, where abundance is going to be the signature of your life, just give away ईर्ष्या. ज्या क्षणी तुम्हाला दिसेल, कोणी असू दे, आता माझा काय संबंध IT इंडस्ट्रीशी नाही आहे, पण ऑफिसमध्ये जेव्हा येतात की मला IT मध्ये मोठी पोस्ट मिळाली, पेढे घेऊन येतात, मला आनंद होतो. अरे वा. कोणीतरी फार्मा कंपनी मला येतो, अरे वा. कोणीतरी सिंगर येतो, अरे वा. हे खोटं नाही आहे. कोणाला तरी अचाट यश मिळत आहे, तो समाधानी आहे. त्याला मोठी पोस्ट मिळाली म्हटल्यानंतर त्याचे पैसे वाढणार आहे, त्याच्या घरामध्ये सुबत्ता येणार आहे, त्याच्या मुलाबाळांना सुबत्ता येणार आहे. कंपनी मोठी झाली, ते कंपनीच्या एम्प्लॉईंचे अनेकांची घरं त्याच्यावर चालतात. हा विचार करणं फक्त, ही विचारधारा आहे. परिवर्तन फक्त विचारात करायचं आहे, बाकीचं आपोआप होतं रे.
फक्त इतरांच्या त्यांच्या कामाविषयीच्या श्रीमंतीचा ईर्ष्या करणं सोडून उलट निखळ आनंद अनुभवायला शिका. हा एक विचार जर घेतला तर परिवर्तनात 200% सांगतो सगळ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल. अनुभवाचे बोल आहेत माझे.